आणि यानंतर आपण आज दिवसभरातल्या तिसऱ्या बातमीचा आढावा घेऊयात। बातमी आरक्षणासंदर्भातली मनोज जरांगेंच्या पुढच्या आंदोलनाची। आरक्षणाची मागणी, आंदोलन, उपोषण, मागण्या मान्य झाल्याचा दावा, उपोषण मागे घेणं, मुंबईत चक्काजाम आंदोलन करणं, ते आंदोलन मागे घेणं, पुन्हा आश्वासनं दिली जाणार आणि आता पुन्हा आंदोलनाची हाक देणं। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा हा आजवरचा सिक्वेन्स आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आता पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून आंदोलनाची हाक दिली आहे। त्यामुळे हा विषय परत चर्चेत आलाय। यावेळेला हे आंदोलन अंतरवाली सराटीमध्येच होणार आहे, तशी घोषणा जरांगेंनी केली। या नवीन आंदोलनाची रणधुमाळी अंतरवाली सराटीमध्ये 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। आता नव्या आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी 28 ऑगस्टचा अल्टिमेटम सरकारला दिलाय। म्हणजे नवं आंदोलन सुरू होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत मनोज जरांगे मराठा बांधवांच्या प्रमाणपत्रासाठी वाट बघणार आहेत। आणि यावेळी त्यांनी या आंदोलनाला निर्णायक असं बिरुद लावलंय। आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं। तर मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू होण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे। त्यांनी यावेळेला आंदोलनासाठी 29 ऑगस्ट ही महिन्याभरानंतरची तारीख का निवडली असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल। तर 29 ऑगस्ट ही तारीख निवडण्याचं कारण त्यांच्या पहिल्या आंदोलनाला 3 वर्ष याच दिवशी पूर्ण होत आहेत। या 3 वर्षात मराठा समाज एकवटला, पण सततच्या आश्वासनानंतरही 3-4 महिने झाले तरी प्रमाणपत्र देण्यात आलेली नाहीत असा आरोप मनोज जरांगेंकडनं केला जातोय। स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते। आता यांनी काय करून नवीन एसओपी आणली, नवीन काही बदल केले। स्थानिक चौकशी अहवालात 3-4 महिने झाले प्रमाणपत्र निघाले। हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही। 29 ऑगस्ट पासून सुरू। तर मनोज जरांगे यांनी या नवीन आंदोलनाला निर्णायक असं म्हटलंय। यावेळी त्यांच्या मागण्या नेमक्या कोणकोणत्या आहेत तेही समजून घेऊया। ज्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्यात त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जावं। मागणी क्रमांक 2, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळावं। तिसरी मागणी, सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियर लागू केलं जावं। आंदोलकांवरच्या सर्व केसेस मागे घेण्यात याव्यात। ओबीसीना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा मराठा समाजाला सुद्धा द्या। तर प्रमाणपत्र दिली जात नाहीये असा आरोप करत मनोज जरांगेंनी नवीन आंदोलन पुकारलंय। पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र हे प्रमाणपत्र मागितल्यानंतरच दिलं जातं असंही स्पष्ट केलंय। जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे। कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यामुळे जात प्रमाणपत्र दिले जात आहे। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाही आहे, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल। त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल। तर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार्थ केलाय। मागण्या मान्य झाल्या असं म्हणत त्यांनी आपला 8वं आणि 9वं उपोषण सोडलं होतं। जो झंझावात मनोज जरांगेंचा 3 वर्षांपूर्वी होता, मराठा समाजाचा जो पाठिंबा त्यांच्या मागे होता, तोच झंझावात, तोच पाठिंबा मनोज जरांगे 10व्यांदा सुद्धा जोडू शकणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल।